आता बातमी पुण्यातनं एक ब्रेकिंग न्यूज आहे। पुण्यात आपल्याच मुलाविरोधात कोर्टात जाण्याची वेळ त्याच्या पालकांवर आलेली आहे। मुलगा सांभाळ करत नाही म्हणून पालक कोर्टात गेले आणि कोर्टाने आई वडिलांना 16,000 रुपये महिना पोटगी देण्याचे आदेश दिलेत। मात्र दुर्दैव म्हणजे कोर्टाचा आदेश आल्यानंतर 10 दिवसातच आईचा मृत्यू झाला। हा संपूर्ण खटला जो आहे तो लढणाऱ्या वकील आहेत ॲडव्होकेट जान्हवी भोसले। त्यांना हे सगळं प्रकरण काय आहे ते जरा विस्तारानं विचारूया। नेमकं हे काय प्रकरण होतं आणि तुमच्याकडे ते कसे आले, वय किती होतं, एकूण त्यांची तक्रार काय होती आणि कशा पद्धतीने आपण न्यायालयामध्ये खटला चालवला? याच्यामध्ये ॲक्च्युली वडिलांचं वय होतं एक 80 पर्यंत वय होतं आणि आईचं 75 वय होतं, ज्याच्यामध्ये मुलगा हा नवस करून झालेला, 3 बहिणींनंतर नवस करून झालेला होता आणि ते वारंवार मुलाला त्यांच्या रोजच्या औषध पाण्यासाठी पैसे दिले जावेत म्हणून खूप प्रयत्न करत होते, विनवण्या करत होते, परंतु मुलगा काही दाद देत नव्हता। फायनली मागच्या वर्षी गेल्या मार्च महिन्यामध्ये ते आमच्याकडे आले आणि त्यांनी त्यांची व्यथा सांगितली की अगदी खर्च पाण्याला पैसे नाही आहेत, वडिलांना फक्त 1300 रुपये पोटगी आहे, पेन्शन आहे आणि मग त्याच्यासाठी आपण काही करू शकतो का। तेव्हा आम्ही 125 CRPC खाली पोटगीचा दावा दाखल केला आई वडील दोघांकडून मुलाच्या अगेन्स्ट। मग त्याच्यामध्ये पहिले तर काउन्सिलर्सनी, जे फॅमिली कोर्टातले काउन्सिलर्स असतात, त्यांनी सुद्धा याच्यात मध्यस्थी करायचा खूप प्रयत्न केला। दोन्ही वकिलांनी याच्यामध्ये मीटिंग्स घेऊन की कुठे काही मध्य गाठता येतोय का, थोडेफार पैसे मुलगा वडिलांना देऊ शकतोय का, पण काही याचा फार फायदा होत नव्हता। मग फायनली कोर्टामध्ये केस, मुलाचं म्हणणं काय? मुलाचं म्हणणं हे होतं की माझ्यावर ऑलरेडी खर्च खूप आहे, मी नवीन घर घेतलं आहे, घराचा हप्ता आहे मला, त्याचप्रमाणे मी नवीन गाडी घेतली आहे, मला गाडीचा हप्ता आहे, बायकोचा पण खर्च आहे, तर मी जे 60,000 रुपये महिना कमवतो त्याच्यात 58,000 मला लाईट बिल आहे, मला पेट्रोल आहे, ह्याच्यात मला 58,000 माझे खर्च होतात आणि मलाच 2,000 रुपये उरत आहेत। ऑन द अदर हँड त्याची बायको पण कमावतीये, तिला पण 1-1.5 लाख रुपये पगार आहे, पण त्याचं म्हणणं होतं की ती काही खर्च नाही, हे सगळे माझेच खर्च आहेत, माझ्याच या लायबिलिटीज आहेत आणि त्याच्यामुळे मी पैसे देऊ शकत नाही। बहिणींनी पण बघावं, पण बहिणी काही नोकरी करत नाही आहेत, बहिणींचं लग्न होऊन त्या तिघी पण हाऊसवाईफ आहेत आणि हाच व्यवस्थित कमवतोय। वडिलांची परिस्थिती नव्हती शिक्षण ह्याला द्यायची, तरी सुद्धा वडिलांनी त्याला व्यवस्थित शिक्षण दिलेलं होतं, सगळ्या सोयी सुविधा दिलेल्या होत्या। त्यामुळे साधारण एक अपेक्षा होती वडिलांची की अन्न पाणी वस्त्राला निवाऱ्याला तरी तू द्यावं पैसे, आणि वडिलांचं स्वतःचं घर आहे परंतु त्या घरावर देखील मुलांनी कर्ज काढलेलं होतं, त्याच्यामुळे ते घर विकून परत त्यांना फसवून काढलं की माहिती देऊन काढलं? साधारण एक थोडीफार माहिती दिली होती, अमाऊंटची खरी माहिती दिली नव्हती, पण मी कर्ज काढतोय हे सांगितलेलं होतं कारण सह्या हव्या होत्या त्याच्यासाठी सांगितलं होतं। आणि त्यांनी जे मुलाला वारंवार विनवण्या करत होता तर हेच सांगत होता मुलगा की मला